हाय हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आरवी बघा कुठे थांबली आहे तुमची. हातामध्ये पान घेतले आणि माझी वाट बघतीये की मी कधी बाहेर येईल. सो ती मला बोलतीये की आपण शेतामध्ये जाऊ. म्हटले थांब बाई, माझं थोडंसं काम होऊन दे. सो मी तिच्यासाठी भात ठेवला होता गॅसवरती. 4 वाजले होते. म्हटलं शेतामध्ये जर गेले तिच्यासोबत तर तिकडून आल्यानंतर तिला भूक लागेल. सो पांढरा भात असं केलेला. सो झाला आहे आता तो. आपण त्याच्यावर झाकण ठेवून बंद करून म्हणजे आपण आल्यावर तो मस्त असा होईल. सो आल्याबरोबर बघा तो आमचा कारल्याचा वेल. आणि मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेला खूप छोटा होता आणि आता त्याला कारले पण मस्त असे छोटे छोटे आलेले येतं. आणि असं लाकूड त्याच्या सपोर्टसाठी असं बांधलेलं आहे, कारण की मग तो खाली जर पसरला तर तो साऱ्या आमच्या मिरच्यात वगैरे जाईल. त्यामुळं वरती त्या लाकडावरती उभा राहील म्हणून तो तसा लावला आहे. आणि कारलं खाल्लेलं पण खरं चांगलं असतं बरं का शरीरासाठी. पण मी तुम्हाला उदाहरण देते, पण मी तर काही खात नाही, मला खरंच आवडत नाही कारलं. जे शरीरासाठी चांगलं असतं मला तेच का आवडत नाही मला तेच कळत नाही. आणि जे चांगलं नसतं मला तेच खरं खूप आवडतं. सो जाऊ दे, हे सगळ्यांसोबत होतच असेल जास्त करून. सो आता चाललो आहे आम्ही. म्हटलं चला आपण काळूबाईचं दर्शन करायला जाऊ. सो आलो आहे. आणि आमची कुलदैवत काळूबाई आहे, आमच्या घराच्याच पाठीमागे आहे आणि आम्ही तिला कधी विसरणार नाही आणि विसरत पण नाही. सो जवळ असल्यामुळे लोक काही कंटाळा करतात, पण आम्हाला जेव्हा वाटलं आम्ही दोघी चलतो. फिरत फिरत का होईना पण आम्ही पाया पडून येतो मस्त. सो आरवीची इच्छा होती, मम्मा आपण चल काळूबाईला जाऊ, मंदिर पण असं दिसतं ना. सो बघू शकता इथं मुगाच्या शेंगा लावल्यात. मला वाटतं 1 एकर शेतामध्ये इथं लावलेलं येतं. मुगाच्या शेंगा दिसेल सगळीकडे तुम्हाला. आणि सध्या भाव पण आहे त्याला, लोक पण तसंच लावतात. जे सध्या आता ज्याला भाव आहे तेच लोक शेतामध्ये लावतात नाही का. तर बघा आरवीला टोचते, मला म्हणते मम्मा कडव घे, पण मी काही तिला कडव घेतलं नाही. म्हटलं चल जरा पाय पाय. तर आली देवाच्या दारापाशी. आणि थोडंसं चाललं पण पाहिजे लहान मुलांनी, का आता त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. आपण कसं कुठेतरी लांब नेल्यावर मग काही वेळेस काय होतं, चालायला ते खूप कंटाळा करतात, मग आपल्याला कडव घ्यावा लागतो. सो त्यांना थोडंसं बाहेर चालवलं पाहिजे, चाललं पाहिजे. सो आलो आहे आता मंदिरामध्ये. आरवी कडी उघडते आहे, पण कडी एवढी डेंजर आहे ना, ती उघडणार नाही कोणाला. आणि हे काम तिच्या पप्पांनीच केलेलं आहे, जे की ते फॅब्रिकेशनचं त्यांचं दुकान आहे ना. सो ते वर्क करतात तिचे. सो त्यांनीच हे मंदिराचं काम केलेलं आहे. सो बघा आमची काळूबाई मस्त, कोणीतरी आंघोळ वगैरे घातली असणार आहे. सो आल्याबरोबर आरवीने डमरू वाजवायला घेतलं. सो मस्त असं आम्ही दर्शन वगैरे केलं. काळूबाईला बघू शकता किती मस्त सजवलं आहे. तिची ओटी भरली आहे, तिचं साडी वगैरे खूप मस्त. आणि काय माहिती कोणत्याही देवाला गेलं ना, मला एक मस्त शांत वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं. सो तुम्हाला पण असं वाटतं का? सगळ्यांनाच वाटत असणार. आणि हे बघू शकता मुगाच्या शेंगा एक, जे की मुगाला शेंगा आलेली आहे आणि आता काढायला पण आली अर्धी अर्धी. सो लोक जसं जसं त्यांच्या पद्धतीने काढतात. आणि हो आहे आमचा कापूस, आणि त्याला पण आता 1 महिन्याने कापूस काढायला येईन. त्याला पण असे चांगले असे फुलं आलेले आहेत. तिथून तर तिथपर्यंत हा आमचा कापूस आहे. आणि जो शेजारचा आहे ना बांधाच्या, सो ते आमच्या रिलेटिव्हचा आहे. सो मस्त असे त्याला फुलं आलेले आहेत. अजून 1 महिन्याने मला वाटते 1-1.5 महिन्याने त्याला कापूस येईल आणि ते काढायला येईन मग कापूस. आणि कापसाला पण चांगला भाव चाललेला आहे सध्या. सो त्यानुसारच सगळे शेती करतात. ज्याला जसा टायमिंगला भाव आहे ना, तसे लोक मग पेरणी करतात. सो काय नाही, मग आरवीला इथे कंटाळा आलेला. सो मला म्हणलेले कडव घे. सो मग काय आता चालायचंच, घ्यावंच लागतं कडवर. मग नंतर मग तिला घेऊन मग मी चाललेले पुढे. सो काही नाही, मग आलो आम्ही घरी. आल्यानंतर बघा मग आरवी कशी दरवाजे उघडते. असे काही कुटाणे असतात ते तिलाच करायचे असतात. सो आजच्यासाठी एवढाच ब्लॉग. आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलमध्ये जे व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला मी मागच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की आपले लवकरात लवकर 1000 सबस्क्राईब कंप्लीट करायचे.
मग आपण मस्त असं सेलिब्रेट करूयात 1000 सबस्क्राईब पूर्ण झाल्यावर. सो व्हिडिओला असंच सपोर्ट असू द्या आणि तुमच्या आरवीला असंच प्रेम राहू द्या. Each echoing step